एकटे मारुतीराय फिरतात. मारुतीराय दळाच्या बाजूला फिरत असताना थोडे बाजूला गेले. त्याच बाजूला त्याच्या हाडामासाचा त्वचेचा गोळा पडला होता. मारुतीराय चालत असताना साजूक चांदण्याचा प्रकाश होता आणि त्या प्रकाशात मारुतीरायच्या पायावर तो गोळा आदळला. तो येतो का रावणाकडे? म्हणलं रावणाकडे कशाला? अरे काय या रामाचं नाव घेऊन पाला खातोस तू झाडाचा? माझ्या दादाकडे आल्याच्या नंतर गावरान तुपातलं जेवण. म्हणला नको कडे. ते फार वेगवेगळं बोललं होतं पण आता सांगत नाही, पुढे सरकतोय, वेळ मोजकाय आपल्याकडं. इतकं बोललो घाणेरड्या वाणीत ते वानर, इतकं बोललं की ते ऐकल्याच्या नंतर त्या कुंभकर्णाला वाटत होतं जीव देवा का काय. इतकं खालच्या पातळीत बोललो. त्यानं सांगितलं 3.5 कोटी घरं देतो एकदा रावण मन. सांगतो जाऊ द्या. कुंभकर्ण काय म्हणला त्या वानराला? 3.5 कोटी घरं सोन्याचे देतो फक्त एकदाच रावण मन. ते म्हणला खरं सांगू का? यायम नैसर्गिक स्थित क्रियानाम शंका भयत लघुस्थिते यत साम्य दृष्टिवादायाम यति परभेदान भय व्याप्ती. सांगू का खाली येऊन? मी जर लघु शंका करीत असताना रावण जर पुढे आलो तर त्याच्याकडे तोंड करून लघवी करणं सुद्धा मला पाप वाटतंय. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा मागणीपर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या तुकोबारायांचा आहे. या अभंगाद्वारे देहूतले मालक ब्रह्मांडाच्या मालकापुढे मागणी मागतात. सज्जनांनो, मागतात ती तुम्ही आम्ही असतात, मागतात ती माणसं असतात, मागायला लावतो तो जगाचा बाप असतो आणि जीवनात कधीच मागत नसतात ती संत असतात. पण आज तुकोबाराय मागणी करतात विटेवरच्या मालकासमोर. मग आपण एरवी ऐकतो की संत मागत नसतात, मग तुकोबाराय का मागतात? सज्जनांनो पुन्हा लक्षात घ्या, मागणी कळती त्यांना संत म्हणतात. ज्यांना मागणी कळती त्यांना संत म्हणतात, ज्यांना मागणी कळतच नाही त्यांना माणसं म्हणतात. आणि या मागणीमध्ये अडकवतो का, गुंतवतो का, त्याला देव म्हणतात. आणि याच्या चौकटीत न अडकता निमुटपणे बाजूला सरकतात, पुन्हा त्यांना संत म्हणतात. आणि ते तुकोबाराय आहेत. विटेवरच्या मालकासमोर एक आज मागणी मागतात. कुठली मागणी? हे चिदान देगा देवा, मला देऊन टाका देवा. काय पाहिजे तुकोबाराय? तुझा विसर न व्हावा. थोडासा कडक. मालक, मला तुमचा विसर नाही पडला पाहिजे, रात्रंदिवस तुम्ही माझ्या अंतकरणात असले पाहिजे, हे देऊन टाका. घेऊन टाका, काय हरकत नाही. पुन्हा गुणगायीन आवडी, रोज तुमचा गुणानुवाद याचं वर्णन करील आवडीनं, नित्य तुमचं भजन करील. हेची माझी सर्व जोडी. माझ्या जीवनातली ती जोड आहे. विटेवरच्या मालकानं सांगितलं, तुकोबाराय तुम्हाला भजन करायचं असेल, माझं गुण गायचं असेल तर देह मानवी लागेल. मग मानवी देह लागत असेल तर गर्भवासाला यावं लागेल. तर ते तुकोबाराय होते. गर्भवासाच्या दुःखाला पण असं काही नकार दिला नाही. त्याच्या अलीकडं देवानं आमिष दाखवलं. आमिष, माणसं आमिषाला बळी पडतात. मी तुमच्या पुढे सांगतोय म्हणजे मी फार शहाणा आहे का? मी सुद्धा तुमच्यातलाच एक आहे. पंत संत वाङ्मयाचा अभ्यास तुमच्या पुढे मांडतोय. मी सुद्धा तुमच्यातलाच एक आहे. माणसं आमिषाला बळी पडतात. जे आमिषाला बळी पडत नाहीत ती संत असतात. देवानं तुकोबारायला मोक्षाचं आमिष दाखिलं, धनाचं आमिष दाखिलं. तुकोबाराय म्हणले नकोय. न लगे मुक्ती आणि संपदा, मला मोक्ष नकोय देवा,
मला संपत्ती नकोय, संत संग दे सदा, मला संतांची संगती पाहिजे. मग संतांची संगती पाहिजे, भजन करायचे, रात्रंदिवस माझं गुण गाणार, देव मानवी पाहिजे. मग गर्भवास तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आमाशी. देवा गर्भवासाचं दुःख किती असू द्या, पण गर्भातून बाहेर पडल्याच्या नंतर रात्रंदिवस तुझं गुण गावा एवढं देऊन टाक रे देवा. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन विठाला. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तुकोबाराय जगाच्या मालकाला एक दान मागतात, देवा मला तुझा विसर पडला नाही पाहिजे एवढं देऊन टाक. वाटेल ते देण्यासाठी जगाचा मालक तयार आहे. काय देता येत नाही त्याला. या सृष्टीतल्या प्रत्येक घडामोडी ज्याच्या मुठीत आहे तो काय देऊ शकत नाही, काय देऊ शकत नाही. एखाद्या माणसाकडे जरासं वैभव आलं तर तो सुद्धा देण्याच्या गप्पा करतो. त्या विश्वाचं वैभव ज्याच्या ताब्यात आहे तो किती देत असेल कल्पना करा. त्याला काय देता येणार नाही, काय नाविन्य असेल त्या मालकाकडे. पण तुकोबारायांनी तडा दिला, नकोय म्हणले, मला काही नकोय, फक्त एकच देऊन टाक, तुझा विसर झाला नाही पाहिजे. तर ब्रह्मांडाच्या मालकाने तुकोबारायाला सांगितलं, तुकोबाराय तुमची परिस्थिती प्रापंचिक फार मोठी होती, पण कालांतरानं तुमची प्रापंचिक परिस्थिती म्हणजे आर्थिक परिस्थिती इतकी ढासळली, एवढी ढासळली, एवढी ढासळली, ती पाहून मला सुद्धा करमत नाही. कोण म्हणते माहितीये? पंढरपुरातले मालक. तुकोबारायाने सांगितलं, देवा माझी प्रापंचिक परिस्थिती पाहून जरी तुम्हाला करमत नसेल, पण मी काही माझ्या प्रापंचिक परिस्थितीची व्यथा तुमच्या पुढे बांधलेली नाही. मी सतसत विवेक बुद्धीने विचार करून तुमच्या पुढे एक मागणी मागतोय, मला फक्त तेवढी देऊन टाका, तुझा विसर न व्हावा. माझ्या प्रापंचिक परिस्थिती जी माझ्या प्रारब्धाची गती आहे. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन, याच्या बाबतीत काही तुम्ही करू नका देवा. जे असेल ते माझं प्रारब्ध मी भोगण्यासाठी तयार आहे. आणि त्रेतायुगात तुम्ही तुमचं प्रारब्ध तुम्हाला चुकवता येत नाही, तुम्ही आमच्यात कशाला बोट घालता. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कशाला चुकवता बोट घालून. मला इतकंच देऊन टाका. मला काय प्रखर भाषा असले लोकांची. ग्रामपंचायतच्या सदस्य पुढे बोलताना भेऊन बोलावं लागते. एखाद्या वेळेस आपण याच्या विरोधात गेलं तर याच्या रानातून रस्ता असल्यावर जाऊ देतं का नाही. माझ्या विरोधात गेलतास तुला माया रस्ते गळा शेतातून रस्ता बंद. विश्व ज्याच्या ताब्यात आहे रमेशराव, सरळ तुकोबाराय म्हणले, देवा आमच्या बाकीच्या गोष्टीत काही तू बोट घालू नकोस, हा त्याच्यात टांग मारू नकोस, फक्त तेवढंच देऊन टाक, मला तुझा विसर नाही झाला पाहिजे. महाराज हे ऐकत असताना सुद्धा देव शांत आहे. त्या अर्थी या लोकांचा अधिकार किती मोठा असेल कल्पना करा. या बोलणाऱ्या लोकांचा अधिकार किती मोठा असेल. याचं कारण सांगू का? विश्वाचा मालक किती मोठा आहे हा तुम्हा मला जर ठावा केला असेल तो संतांनी केलाय. महाराज एका ठिकाणी म्हणतात, तू विसरून गेलास का? अरे आम्ही तुला ठाव केलं देवा, जगांना तू माहित केलास ना. आम्ही केले, आम्ही केले, आम्ही केले. पुरावा आहे फार सुंदरसा. वा, ही त्या अधिकारावर असलेली कडक तात्विक सात्विक भाषा. याच्या पलीकडचं सांगू का? संत इतक्या प्रबळ स्थितीनं का बोलतात माहितीये का? विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचे आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचं ही ज्याच्यात ताकद आहे त्याला देव म्हणतात. पण त्याला सुख द्यायची ताकद संताची. संताचे सुख झाले या देवा, मनवून सेवा करी त्यांची. देवाला सुख देण्याची ताकद संतात आहे. भगवान मला माझ्या परिस्थितीचा कशाला विचार करता, एकच देऊन टाका, फक्त तुझा विसर झाला नाही पाहिजे, याच्या वेळी काही नकोय. मालक म्हणले, तुकोबाराय माझा विसर तुम्हाला पडला नाही पाहिजे असं देऊन टाकतो, पण फायदा काय? मला माहिती आहे काय फायदा आहे. मी विवेक बुद्धीने मागतोय, गाफीलपणाने मागत नाही, अतिताईपणाने मागत नाही, चंचलपणाने मागत नाही. विवेकाला स्थिर करून मागतोय देवा की तुझा विसर न पडण्यात जी ताकद आहे का ती कशातच नाही.
तेवढंच देऊन टाक. बऱ्याच मागण्या केल्या. कधी कधी देवाच्या पायाची सेवा मागितली, कधी 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 त्याच्या नामाचा उच्चार मागितला. वाटेल असं काही काही. कधी कधी देवा मला वारकरीच कर, पैन भिकारी पंढरीचा वारकरी. अशा बऱ्याच 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 गोष्टी मागत गेले. आज मात्र तुझा विसर न व्हावा हे मागितलं. देवानं बऱ्याचपैकी काही सांगितलं होतं. तुम्हाला घर देतो, नकोय. पद देतोय, नकोय. संपत्ती देतोय, नकोय 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 नकोय. का नको म्हटले असतील? वडिलाची रीत जाणतसो, काही मागणे हे आम्हानुचित. वडिलाची रीत जाणतसो. आमच्या बुजुर्गांनी आतापर्यंत विश्व निर्माण झालं त्यावेळेस पासून या संप्रदायातल्या लोकांनी, माझ्या बुजुर्गांनी काहीच मागितलं नाही देवा. मग मी कशाला मागून वर्षांचं नाव खराब करू? नकोय देवा, काही नकोय, काही नको, काही नकोय. तुकोबरा एका वारकऱ्याचं चरित्र देवाला सांगतात. का मागितलं नाही तुकोबरायने? वडिलाची रीत जाणत असो. अंगद नावाची व्यक्ती त्रेतायुगात होऊन गेली. फार चतुर, सात्विक, सदाचारी, पुण्यशील, कर्तव्य दक्ष नावाची एक व्यक्ती होती अंगद. अंगद तसा योनीनं पशु योनीत होता, वानरांच्या योनीत होता. पण एवढा कर्तव्य दक्ष अंगद, एवढा कर्तव्य दक्ष अंगद, पंढरपुरातल्या मालकांनी 7व्या अवतारात त्रेतायुगात आपल्या पक्षाचा सेनापती पद अंगदाला देऊन टाकलं. एवढ्या अधिकाराचे अंगद होते. आणि ती पूर्वजाचा इतिहास तुकोबाराय देवा पुढे मांडतात. मला बाकीच्या कारणात गुंतू नको, मी मागतोय तितकं देऊन टाक. या अंगदाला पंढरपुरातल्या मालकांनी लंका देऊ केली. लंका, त्या लंकेमध्ये 7 कोटी घरं सोन्याची होते. 7 कोटी. एका घराची चौकट इकल्यावर 15-12 आमदार होता येते. रावणाच्या एका घराची चौकट इकल्यावर 15-12 आमदार होता येते. काय मायवेली कोणाची? त्याच्या विरोधात फॉर्म भरायची. नुसत्या भावट्याचं वजन होतं 22.5 क्विंटल. रमेशराव, 22.5 क्विंटल. उभ्या आणि आडव्या भावट्याचं वजन 22.5 क्विंटल होतं. 22.5 क्विंटल. कुलाफेन, फाळ्यान, तडशेन, फडशेन हे तर सोडून द्या. 15-12 आमदार होता येते. 15-12 एका चौकटीत. एका चौकटीत गुणिले 7 कोटी चौकटी. छत वेगळे, भिताड वेगळे, पायऱ्या वेगळ्या, फरच्या वेगळ्या. 269 किलोमीटरचं एकीकडचं भिताड होतं. गोळ्या नाही संपल्या माया, वाचून सांगतोय, ऐकून बी सांगत नाही कोणाचं. 269 किलोमीटरची भिंत पूर्वेकडची होती. पूर्वेकडची पूर्ण सोन्याची. 3 भिताड घरी गेल्या बघा किती लांबीचे होते आणि किती उंचीचे होते. ते अंगदाला देऊ केलं. फॉर्म टाकला मारुतीराया पुढं. राजे हो, मागायसाठी फॉर्म टाकला असता तर फाडून टाकला असता. देण्यासाठी फॉर्म टाकला. मारुतीरायाने सांगितलं तुमचं तुम्ही बघा. 7 कोटी घराची लंका देऊ केली अंगदाला. आणि मारुतीरायाला सांगितलं तुझ्या हाताने देऊन टाक. मारुतीराय म्हणले जरी आमच्या कुळातला असेल पण मला खालीवरी बोलून तुम्ही ठरवा. अंगदाला जवळ बोलवलं. अंगदा, जी मालक, जी 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 जी. रावण मरेपर्यंत सीता देत नाही. होय. आणि रावण मारल्याशिवाय मला सीता नेता येत नाही. आणि रावण मारल्या मी लंका देऊच कोणाला? मला वाटतं तुला देऊन टाकावे. अंगदानं सांगितलं देवा याच्यानंतर हा शब्द वापरायचा नाही. वापरायचा नाही हा शब्द, वापरायचा नाही. कशामुळे मला लंका द्यायले? ऐक ना अंगदा, तुझ्या बापाला मी मारलं रे, वालीला मी मारले. तुझ्या भावाला जरी मी मारला असेल तरी पण तू माझ्या पक्षाचा झेंडा धरला, याच्याकरता मी तुझ्यावर प्रसन्न आहे. म्हणून तुला 7 कोटी घराची लंका देऊन टाकतो. नका देवा, कशाला कशाला देताय? लक्ष्मणजीला राग आला. लक्ष्मण शेषाचा अवतार, थोडासा राग येणं साहजिक आहे. आणि लक्ष्मणजीनं सांगितलं अंगदा कोणाकडे नकार देता? शांत बसाला. आणि मालक म्हणे जास्त फुमफुम करू नका, शांत बसा. ते अधिकारी लोक होते, ते भेट नव्हते कोणाला. भेटाय कोण माहितीये का? कानकोंड. जे ताटाखालचं मांजर असतंय का ते कोणाच्याही दारात शेपूट आली. ते कोणा हे कानकोंडीच नव्हते लोक. याच्याकरता भ्यायची काही गरजच नव्हती ना. लक्ष्मणजीला म्हणलेलं आणि मालक शांत बसा. लक्ष्मणानं सांगितलं अंगदा तुला कळतंय का कोण आहे? जगाचा बाप आहे.
मग लंका भेटते का कोणाला? पण ती तुमच्यासाठी दुर्मिळ असेल, आमच्यासाठी सुलभ आहे. लक्ष्मणजीला माहीतच नव्हते पोरग किती अधिकारी बापाचे. तर अंगदानं सांगितलं, लहाने मालक मोठे मालक ऐका, लंका ज्याची आहे त्याला रावण म्हणतात, आणि त्या रावणाला बगलात घेऊन माझ्या बाबानं 4 समुद्राच्या आंघोळी केल्या. माझे बाबा किती ताकदवान असतील याचा विचार करा. रावणापेक्षा 28 पटीने शक्तिशाली वाली होता. जर माझ्या बाबाच्या मनात रावणाच्या संपत्तीविषयी पाप असतं तर बगलात रावण दाबला असता, टमाट फुटल्यासारखा रावण फुटला असता. लंका कोणाला राहिली असती? लक्ष्मणजी म्हणले वालीला. मग वाली गेल्यावर लंका कोणाला? अंगदाला. मग ज्या बापाने दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवला नाही, ज्या वालीने दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवला नाही, त्या निष्ठावंत वालीचा पुत्र मी अंगदे. मलाही सुद्धा लंकेवर डोळा ठेवून मालकाचं भजन करायचं नाही, निष्काम सेवा करायची. नकोय नकोय म्हणून हे अष्टादश संतांपैकी मालक म्हणतात, वडिलाची रीत जाणत ह्या मागच्या लोकांनी आतापर्यंत काही मागितलं नाही भगवान या आर्थिक व्यवस्थे बाबतीत. मग मला कशाला बुडवता? मला फक्त एक देऊन टाका, तुझा विसर न व्हावा. मग काय माझा विसर न पडण्यात तो कोबार आहे? तुम्हाला काय साध्य होणार आहे? ऐका देवा, द्वापार युगामध्ये पांडवांचं कौरवाचं वैर झालं. अत्यंत विकोपाचं वैर होतं, ते टोकाचं वैर होतं. आणि या वैराकार दुर्बुद्धीला खतपाणी घालणारा एक त्या काळातला विवेक भ्रष्ट, मतिभ्रष्ट, नीतिभ्रष्ट, आचरण भ्रष्ट, शील भ्रष्ट, 23 प्रकार आहे त्याच्यातले, बस झाली एवढेच. असा एक व्यक्ती होता. तो त्याचं नाव होतं शकुनी, गांधार देशाचा राजा. आणि या शकुनी नावाच्या व्यक्तीनं 2 भावाच्या मधात विष कालवलं. एके दिवशी शकुनीनं सांगितलं, बाचे बुवा, पांडवाला एक नवीन घर करा, लाक्षाग्रह राहिला. पुरोचन नावाच्या व्यक्तीच्या हाताने तुझा विसर न व्हावा का मागितलं तुकोबरायाने. गावाच्या हस्तनापुराच्या बाहेर बऱ्याच दूर एक घर बांधलं. इतका मोठा बंगला, इतका मोठा बंगला. त्याच्यात राळ, रांजा, कापूर, वेळूच्या चिवट्या असे ज्वलनशील पदार्थ टाकले आणि सुंदरसं घर तयार केलं. घराला रंगरंगोटी केली. घडीवर बघावा असं घर होतं. इंद्राच्या वैभवाला लाजविल इतकं सुंदरसं लाक्षाग्रह होतं. पण ते घर म्हणजे मृत्यूचा सापळा होता. त्याला अग्नी लागल्याबरोबर 11 सेकंदात घर जळणार होतं. एवढी मोठी त्याच्यात प्रभावशाली ज्वलनशील क्षमता होती. आणि एके दिवशी दुर्योधन आला आणि आपल्या काकीला म्हणतो, काकी तुम्ही राहता त्या घराची पडझड झालेली आहे. बाबा राजे आहेत माझे, मी राजपुत्र आहे, राजकुमार आहे. या नात्यानं माझ्या काकीला आणि माझ्या भावाला चांगल्या प्रतीचं घर भेटावं याच्याकरता तुमच्यासाठी त्या घराचं नियोजन केलंय. पण कुंती अधिकारी स्त्री होती. कुंतीनं होकार दिला पण राहण्यासाठी जात नव्हती. कुंतीनं सांगितलं, सुयोधन राजकुमार जाते एके दिवशी. मुहूर्ताचा दिवस निश्चित केला आणि त्याच्या आधी 4 दिवसानं विदुर काकाच्या घरी प्रवेश केला. आपल्या भाऊजाई आल्याबरोबर विदुर काकांनी आवाज दिला, वहिनी साहेब आपण या या, वहिनी साहेब या. बसायला बोऱ्या टाकला. विदुराच्या धर्मपत्नीनं पाणी दिलं आपल्या जावेला. विदुरानं विचारलं, वहिनी साहेब हाळशाच्या घरी गंगा यावी असं आमच्याकडे तुम्ही आलात, काय काम आहे? काका, राजकुमारांनी आम्हाला गावाच्या बाहेरचा वाडा राहण्यासाठी दिलाय. त्या घरात परवाला मुहूर्त काढला आणि त्या घरात राहण्यासाठी जायचंय. काकांनी सांगितलं, होकार दिला वहिनी साहेब? जी. जा आता. होकार दिलाय त्या अर्थी जावा लागन वहिनी साहेब. पण लक्षात ठेवा, ज्या दिवशी राहण्यासाठी जाताल त्या दिवशी 2 मिनिटं माझ्याकडे येऊन जा. निश्चय केला. राहण्याचा दिवस ठरला आणि त्या दिवशी आपली 5 वासरं घेऊन एक आई आपली लेकरं घेऊन त्या घरात राहण्यासाठी जात असताना चौकात उभे केली लेकरं. धर्माला सांगितलं, बाळा सांभाळ आपल्या 4 भावांना, मी 2 मिनिटात काकाकडे जाऊन येतोय. काका झोपड्यात राहत होते पर्णकुटीत. हो, धृतराष्ट्र मृत्यू पावल्याच्या नंतर 1250 वाड्याचा मालक, 1250 वाड्याचा मालक, हो 1250 वाड्याचा मालक.
पण झोपड्यात राहत होता 12 वर्षाच्या झोपड्यात. विरक्तातला आरूढ व्यक्ती, राजकारणातला 2 नंबरचा डॉन होते विदुर काका. राजकारणातले 2 नंबर. पृथ्वीवर जितके देश आहेत का, एकाही देशामध्ये विदुरासारखा 2 नंबरचा डॉन जन्माला आला नाही, ते विदुर काका होते. महाराज पंढरपुरातला मालक राजकारणातला 1 नंबरचा डॉन होता, पण विदुराला राजकारणातले पाडे विचारल्याशिवाय राजकारणातला पाऊल पुढे टाकत नव्हता. देवानं विदुराला राजकारण विचारावा, एवढा टोकाचा राजकारणी होता रमेशराव, एवढा टोकाचे. आणि त्या विदुर काकांनी आपल्या भाऊजाईला एक प्रतिमा दिली. वहिनी साहेब, ह्या प्रतिमेचा विसर पडू देऊ नका, तुम्हाला चिंता नाही. पदरात ती प्रतिमा बांधली आणि लाक्षागृहात राहायला गेले. कोनाड्यात वस्त्र टाकलं, त्या वस्त्रावरती प्रतिमा अधिष्ठित केली आणि आपल्या बाकीच्या नित्य व्यवहाराला सुरुवात झाली. एका व्यक्तीनं प्रश्न केलता, घराला अग्नी लागल्यावर 11 सेकंदात जर घर जळत असेल तर मग कोणती स्वयंपाक कुठं करत असेल? प्रश्न गोड आहे, गोड प्रश्न आहे. महाराजाच्या नाकात वारं नाही घुसायला पाहिजे असं काही विचारल्यावर. घराला अग्नी लागल्यावर जर 11 सेकंदात घर पेटत असेल संतोष बुवा, तर मग स्वयंपाक कुठं करत होते? तर त्या घराला तळमजला होता. म्हणून राहत्या घराला वास्तुशास्त्रानुसार तळमजला निषेध असतो असं वास्तुशास्त्र सांगते, गिरगावकर सांगत नाहीत. आणि वास्तुशास्त्र काय गिरगावकराच्या घरातल्या लोकांनी लिहिलेलं नाही. तुम्हाला जरी पटत नसेल तर ज्यानं लिहिलंय त्याची सोय पहा. विठाला विठाला विठाला. नित्य त्या घरामध्ये भजनाचा वास. पहिला दिवस त्या घरामध्ये देवाचं अधिष्ठान प्राप्त केलं. स्वयंपाक आटपला, देवाला नैवेद्य ठेवला, आपल्या वासरांना जेव घातलं, स्वतः जेवण केलं. पहिली रात्र लेकरं तिथं झोपलेली आहेत, भिंतीला टेकन देऊन त्या प्रतिमेकडे पाहत होती, तुझा विसर न व्हावा. पहिला दिवस रात्रीचे मध्ये 1-1:30 वाजला. त्यावेळेला खिडकीतून पुरोचन नावाचा व्यक्ती पाहत होता, बाई जागी. पहिला दिवस त्याचा मातीत गेला. दुसऱ्या दिवशी कुंती जागते, तिसऱ्या दिवशी कुंती जागते, चौथ्या दिवशी कुंती जागते, 5व्या दिवशी कुंती जागते. दुर्योधनानं पुरोचन नावाच्या व्यक्तीला सांगितलं, बेट्या आज सकाळी आमची चुलती, आज संध्याकाळी आमची चुलती आणि माझे 5 भाऊ जर वाडा जळून जर नाही मारलेस तर तुझा संसार जाळून टाकील. त्यानं सांगितलं, मालक मी रोज रात्री मध्यरात्री मशाल घेऊन वाडा पेटवायला जातो, पण बाई झोपतच नाही. बाई झोपत नाही. करत काय होती माहितीये? कोनाड्यात ठेवलेल्या प्रतिमेचं चिंतन करत होती, नित्य त्याच्याकडे पाहत होती, त्याचा विसरच पडू देत नव्हती. 6वा दिवस उजळला. 6व्या दिवशी कशीबशी जागली. 7व्या दिवशी कुंतीच्या लक्षात आलं, आजची रात्र आपण जागू शकत नाही. तुझा विसर न व्हावा. का मागतात तुकोबर आहे? कशा करता तुकोबर आहे? म्हणले, देवा फक्त तुझा विसर नाही झाला पाहिजे, एवढं देऊन टाक. 7व्या दिवशी सकाळी उठल्या, झोपायचा प्रश्नच नाही. उठली, लेकरं स्नानं आटपली, नित्यकर्म आटपला, देवतार्चन सर्व आटपलं, स्वयंपाकाला लागल्या. कुंतीला 9 दाशा दिल. त्या 9 दाशा होत्या कुंतीच्या ताब्यात. 9. दुःख काय वाटलं, तुळशीला पाणी घालीत असताना कुंतीच्या लक्षात आलं, माझ्या 5 लेकराला आणि मला दुर्योधन जाळतोय, पण आमच्यामुळे ह्या 9 जणी मरू शकतात. 9 जणी मरू शकतात. कुंतीनं काय सांगितलं, आज देवाला नैवेद्य करायचा आहे, मी स्वतः स्वयंपाक करणार, आज तुम्हाला सुट्टी, आज तुम्ही सुट्टी, जा तुम्ही तुमच्या घरी, निघून जा. आणि त्या 9 जणीला काढून दिलं. महाराज कर्मनो गहनो गती 5 लेकर घेऊन एक भिल्ल स्त्री कुंतीच्या वसरीत मुक्कामाला थांबली. 5 अपत्य, तिला सुद्धा 5 लेकर होती. एक भिल्लाची स्त्री होती, सात्विक सदाचारी स्त्री होती, पुण्यशील स्त्री होती. आपल्या 5 लेकराला घेऊन आसरा करता गावाच्या बाहेर बांधलेल्या लाक्षागृहाच्या पडवीमध्ये ती मुक्कामाला आहे, हे कुंती आई साहेबांना माहित नाही. त्या पडवीत ती आपली 5 लेकरं घेऊन झोपलेली आहे. 9 दाशा मरू नये याच्या करता कुंतीनं परत केल्या. पुराण वाची जा, लक्षात येईल तुमच्या, घरी परत केल्या. पण कुंतीला माहित असतं ही बाई आपली 5 लेकरं घेऊन थांबली, तर कुंतीनं पण सांगितलं असतं, बाई इथं मुक्कामाला थांबू नको. राग आला तरी हरकत नाही, पण याच्या करता बोलली असती, आमच्यामुळे ही जळू शकते.
पण नियतीला जे मान्य आहे त्या गोष्टी होत असतात. सज्जनांनो, दुर्योधनाच्या लक्षात आलं पाहिजे होतं की 5 माणसांचे आणि एका बाईच्या अस्थी सापडल्यात, त्या ती कुंती आणि पांडव संपलेत त्याला. मग हे 5 लेकरं आणि ही भिल्ल स्त्री कोण असावा, त्याच्यासाठी एका पुराणातला दिलासा घ्या, ते राहू देतो मी. हे ऐकल्याच्या नंतर रिॲक्शन होईल, कारण सगळ्या गोळ्या एकट्या घेत नसतात. विठाला 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 सातव्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला. आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये आटापिटानं सायासानं केलेला स्वयंपाक म्हणजे पुरणपोळीचा. आता त्या स्वयंपाकाला एवढी फारशी काही किंमत राहिली नाही. पूर्वीच्या काळात गोड हे कमी खायला भेटत होतं, म्हणून सणाची इतकी आतुरतेनं वाट पाहत होते माणसं की त्या सणाच्या दिवशी पुरणपोळी खायला भेटेल, खीरपोळी खायला भेटेल. असं गोड पदार्थाच्या बाबतीत अशी जिज्ञासा होती, आवड होती, कारण जी ती गोष्ट मिळत नव्हती ना. जी गोष्ट कमी मिळती का तिच्यावर जास्त अपेक्षा. मेथीची भाजी सुरुवातीला 25 रुपयाला जुडी असली की जास्त खावा वाटती, आणि 5 रुपयाच्या 5 जुड्या असल्या की बाया चिरून वाळू घालतात वड्यात टाकायला. हा निसर्गाचा नियम आहे. निसर्ग. वांगे 100 रुपये किलो असले की देठा सगळं चोखून खातेत, आणि 5 रुपये किलो असले विषय नाही. कुठलीही गोष्ट, जी गोष्ट कमी मिळती का ती जास्त चित्तात असती. लहानपणी गोड गोष्टीला एवढी किंमत होती, एवढी. अहो, शिरा माणसं इतका इतका ताटावर वाया जाऊ देत नव्हते, इतका इतका, एवढा एवढा. आता मोठाल्याच्या लग्नामध्ये कमरा इतकाले डस्टबिन बुंदीच्या लाडून आणि गुलाबजामुन भरतेत. म्हणजे ती मोठाली माणसं खराब करतेत नाही, त्यांच्या लग्नात जेवायला आलेली नालायक माणसं इतकी मस्ताडून गेली, माझ्या भाषेत सांगू का, इतकी माजून गेली, इतकी माजून गेली. 2056 आपल्यासाठी वाईट येणार आहे. 2056 लिहून घ्या. माझं काय फार वय नाही, पण मी फार जुन्या लोकांची ग्रंथ वाचणारा माणूस आहे. 2056 आपल्यासाठी वाईट येणार आहे. त्याच्यामध्ये पैशाची बंडल सापडतील, पण अन्नाचा दुष्काळ असेल. सज्जनांनो, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत, ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी साष्टांग दंडवत. आपण वारकरी प्रांतातले माणसं आहेत, जराशी जिज्ञासा अंतकरणात ठेवा. अन्नावर एवढं मातू नका. जुन्या माणसाची एक मन आहे, गरिबी आल्यावर लाजू नये, श्रीमंती आल्यावर माजू नये. आपण अन्नाच्या बाबतीत इतका 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 अतिताईपणा करायलो, इतका अतिताईपणा करायलो. म्हणून या अतिताईपणाचा राग जर पंढरपुरातल्या मालकाला आला तर 2056 आपल्यासाठी बेकार येईल. हे येऊ नये सज्जनांनो. म्हणून बुटा चपला सगळं पाया पडतो. अन्नाच्या बाबतीत अंतकरणात पाप येऊ देऊ नका. आपल्याला लागेल तेवढंच पात्रावर घ्या, आपल्याला लागेल तेवढंच पात्रावर घ्या, जेणेकरून या पापाचे पडसाद उद्या आपल्या चिल्या पाल्याला फेडण्यासाठी येऊ नये. याच्याकरता जुन्या लोकांनी सुद्धा हे अंतकरणात ठेवा. विठाला विठाला विठाला. पुरणपोळीचा स्वयंपाक केला, देवाला नैवेद्य ठेवला. देवाला नैवेद्य ठेवत असताना त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघितले नाही, कारण पोळ्या त्याला केल्याच नव्हत्या. कोणाला केल्या त्या लक्षात घ्या. 5 लेकरं जेवायला बसली, 5 लेकरं जेवायला बसली. गोड बेस कमी करा दादा. तुपाच्या वाट्या भरून ठेवल्या तिघायला. धर्म, भीम आणि अर्जुन, इको पण कमी. आणि दोघांना पुरणपोळ्या तुपात चुरून दिल्या, चुरून 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 दिल्या. कोणाला माहिती आहे? नकुल आणि सहदेवाला. कारण हे 3 कुंतीचे होते आणि 2 माद्रीचे होते. माद्री जात राहिली होती. कुंतीच्या लक्षात आलं, नियतीने आपल्याला मदत करावा, नियतीने म्हणावा, पोटच्या लेकरापेक्षा सवतीच्या लेकरावर जास्त प्रेम करती, असं नियतीनं म्हणावं, लोकांनी नाही म्हणावं. इतकी जिज्ञासा कुंतीच्या अंतकरणात होती. 5 मुलांना गावरान तुपाचं भोजन दिलंय, पुरणपोळीचं. नकुलानं विचारलं, आई हाच काही सण आहे? हाच काही पर्व काळ आहे? भगवंताचा जन्मदिवस आहे? एखाद्या संतांचा जन्मदिवस आहे? नाही बाळा. मग का पुरणपोळ्या केल्यास ग? बाळा, आपल्या घरात मांडलेल्या कोनाड्यामध्ये
एक प्रतिमा आहे, ती जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची प्रतिमा आहे. त्याला नैवेद्य केलाय. नैवेद्य त्याला केलाच नव्हता. सांगू तुम्हाला, संध्याकाळी पांडव झोपल्याच्या नंतर रात्रीचे 12 वाजले. आता मात्र डोळे झाकायला सुरुवात झाली, कारण 6 रात्र जागली होती. मुठीसारखे डोळे झाले, पापण्या माग सरकलेल्या होत्या, डोळ्याच्या खोबणीतून बुबळं बाहेर आलेली होती. आणि कुंतीनं देवाला सांगितलं, देवा अरे लेकरांना काय सांगू, याच्याकरता तुला नैवेद्य केलाय असं सांगितलंय, माफ कर रे देवा, तुला नैवेद्य केला नाही, लेकरांना केलता का? कारण आजची रात्र काळाची आहे, आणि या रात्रीतून जर नाही वाचले देवा, तर या लेकरांना गोड खाऊ घालण्याची संधी याच्यानंतर पुन्हा कधी येणार नाही. या हाताने चिमुकल्या बाळांना आपल्या हाताने गोड पदार्थ खाऊ घालावा, याच्याकरता पुरणपोळीचा स्वयंपाक केला रे देवा, पण नाव तुझं दाखवलंय, माफ कर. रात्रीचा 1 वाजलेला आहे. पुरोचन नावाचा व्यक्ती खिडकीपासून मशाल घेऊन गेला. कोणती आईसाहेब जागे आता? आईसाहेबाच्या लक्षात आलं, अर्ध्या पाऊण तासात 1 सव्वा दीड तासामध्ये आता आपल्याला झोप लागणार आणि पुरोचन नावाचा व्यक्ती महालाला अग्नी लावणार. रात्रीच्या 1 वाजता उठली, कोणाड्यात ठेवलेल्या प्रतिमेपाशी गेली. देवा आतापर्यंत तुला अंतकरणात ठेवलंय, तुझा विसर पडू दिला नाही, आता शक्य नाही रे देवा, आता शक्य नाही. देवा मला नेलंच तर ने रे, त्याबद्दल दुमत नाही, माझी वासर वाचव रे देवा, या वंशाचे दीपक आहेत रे, माझ्या वासरांना वाचव रे देवा, वाचव माझ्या वासरांना. देवापाशी आपली व्यथा सांगितली. लेकरांच्या उशाला भिंतीला टेकन देऊन बसली. मनात काय आलं देव जाणे. 5 पैकी दोघांची चेहरे उघडली. धर्म भीम अर्जुनाचे चेहरे झाकलेली आहेत. नकुलाचा आणि सहदेवाचा चेहरा उघडा केला आणि पुन्हा एकदा त्या प्रतिमेपाशी आली. देवा मला आणि 5 लेकराला वाचवायला जर तुला जड जात असेल ना, मला आणि माझ्या 5 लेकराला वाचवायला तुला जड जात असेल ना देवा, ते याच्यातून सूट देते, मला मार. धर्म भीम अर्जुन मार, पाय धरते रे तुझे देवा, तुझ्या पायावर विनंती करते रे, नकुलाला आणि सहदेवाला मात्र मारू नकोस, दोघायला वाचव. साष्टांग प्रणिपात केला आणि भिंतीला टेकन देऊन बसली. शेवटचा प्रणाम केला. देवा आता जागू शकत नाही, आतापर्यंत तुला स्मरणात ठेवलंय, विदुर काकांनी सांगितल्यानुसार तुझा विसर पडू दिला नाही, आता टाकणं शक्य नाही. डोळा लागला, कुंती आई साहेबाचा डोळा लागला. प्रतिमा पाहणं बंद झालं आणि पुरोचन काही अंतरावर मशाल घेऊन येत होता. हे द्वारकेतल्या मालकाच्या लक्षात आलं, आता काही वेळाला जर पुरोचन पोचला आणि कुंती झोपलेली अशी जर कळालं तर लाक्षागृहाला आग लावणार आणि काही सेकंदात पांडव आणि कुंती जाणार. रात्रीच्या 1:30 पावणे 2 वाजता जागे झाले. जगाची मालकीन रुक्मिणी आई साहेब उठून बसल्या पायथ्याला. काय प्रभू? काही नाही. भालदार झोपदार जी सुदर्शन घेऊन या. रात्रीच्या समयाला देवघरात सुदर्शन असायचं. ते सुदर्शन प्रभूच्या हातात दिलं आणि जगाच्या मालकानं ते सुदर्शन बोटाला अडकिलं आणि त्या सुदर्शनाला सांगितलं, अरे जिनं 7 रात्र जागून मला अंतकरणात ठेवले, मुठीसारखे डोळे झालेत रे, तिला आणि तिच्या वासरांना मारण्याचा प्रयत्न पुरोचन नावाचा व्यक्ती हस्तिनापूरच्या नालायक राजाच्या मुलाच्या सांगण्यानुसार करतो, गांधार देशाच्या हलकट राजाच्या सांगण्यानुसार करतो, जयद्रथासारखा मूर्ख व्यक्ती त्याच्या सांगण्यानुसार करतोय, दुःशासनासारख्या दुर्जयी माणसाच्या म्हणण्यानुसार करतोय. पण लक्षात ठेव रे सुदर्शना, वाचो. चक्रा मार के धरनी फोडी, लाखा जोर में पांडव बैठे, गुप्ता आग लगाई, बिगरी किने बजाई नाथ मोरे, बिगरी किने बजाई.
ते सुदर्शन सोडलं, ज्या ठिकाणी कुंती आणि पांडव आहेत त्याच ठिकाणी भुयार पडलं. नर्मदेच्या तीरावर पांडवांनी कुंती घेऊन गेले आणि लाक्षाग्रह जळालं. सकाळी दुर्योधनाच्या लक्षात आलं आपली काकी आणि आपले 5 भाऊ वारले, पण आस्ती कुठे येता? एका बाईच्या बांगड्या सापडल्या भाऊ, त्या भिल्ल स्त्रीच्या बांगड्या होत्या आणि 5 अपत्यांच्या अस्थी सापडल्या. लक्षात घेतल्या बांगड्या कुंतीच्या असावा आणि या 5 मुलांच्या अस्थी सापडल्या या पांडवांच्या असावा. बुजदिल दुर्योधनानं, नालायक दुर्योधनानं, निर्बुद्ध विचाराच्या दुर्योधनानं आपली चुलती आणि आपण भाऊ मृत्यू पावल्याच्या नंतर दिवाळी साजरी केली. या भारत देशातल्या 14 नालायकापैकी एक दुर्योधन नालायक होता. रक्ताच्या नात्यातली संपल्याच्या नंतर दिवाळी साजरी करतो इतका नालायक दुर्योधन होता. पण महाराज ती पांडव नव्हते, एका साध्या स्त्रीचे लेकर होते, एका गरीब स्त्रीच्या अस्थी होत्या, तिच्या बांगड्या होत्या, तिच्या बांगड्या होत्या. चला तिकडे पोचले. या मुद्द्यावर अभंगावर माझे तुकोबाराय म्हणतात देवा, अरे ज्याला संध्याकाळचा ठिकाणा नाही तो रातच्या झोप मोडून उठत नाही. रातच्या झोप मोडून मला फीस कमी करायची होती, शिकायला होतो मी 7वी पर्यंतच शिकलो. आताची माई परिस्थिती इचकू नका, मी मागची सांगायलो, मी मागची सांगतोय मागची. तर एका त्या फॉर्मवर सरपंचाचा शिक्का आणि सही लागते ते फीस माफ करण्यासाठी. त्याला कोणता फॉर्म म्हणते सांगता येईल का? एबीसी फॉर्म. वा वा. त्या फॉर्मवर सही घ्यायची. मग सकाळी सकाळी सरपंचाच्या घरी गेलो तर 9 वाजलेले होते. 9 वाजता गेल्यावर सरपंचाची बायको लेंड्या झाडू लागली. 5-6 शेपुड्या होत्या लिंबाखाली बांधलेल्या आणि लेंड्या झाडू लागली. तर मी म्हणलं बाई बाई दादाला बोलायचं, इतक्या सकाळी थुत्र घेऊन चालतात? 9ला सकाळ असती होय? झोपू गिपू देतात का नाही? काय गुत्त घेतलं गाव ते ना? आणि हिच्या नवऱ्याला एकच बोट, रात्री एक हार पिलता, दारापुढे एकच दिसू लागला. तर त्याची बायको इतकी आयटीत आलेली. 11 वाजता ये. तर 11 वाजता गेलो तर ते घरी नाही, ते घरी नाही, ते घरी नाही. संध्याकाळी गेलो, संध्याकाळी तर ते त्याचा दरुजा पुढून होतं, मागून भीतीला टकरा घेऊ लागला. ए उघडणं दरुजा, उघडणं दरुजा, मागून भीतडाला. हो. तर ते काय शिका हाणणारे त्या टायमाला एबीसी फॉर्मवर. माझ्या लक्षात आलं आपला फॉर्म बी चुरगाळून टाकीन, याला सकाळी भेटू. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो, दुसऱ्या दिवशी सकाळी. तर त्याच्या बायकोने इतकं धुन केलं, इतकं धुन केलं. तिनं धुन केल्या. मी म्हणलं आपल्याला शिकायचंच नाही, इमानदारीनं शिकलोच नाही, शिकलोच नाही. इतका बिनाकली तिचा नवरा. तर त्या बाईनं मला इतकं धुन केलं, नकोच म्हणलं देवा आपल्याला 7वीच्या पुढे शिकायचंच नाही. ही इतकी धुन कायली तर पुढे शिकल्यावर कोणी धुन केल्यावर करावंच काय? माझे तुकोबाराय म्हणतात देवा, गिरगावच्या बाळ्याला लेंड्या झाडणार बाईनं इतकं धुन केले, बुट हरपून येणाऱ्या नवऱ्याला ती उठीत नव्हती. हे सगळे कोण्या दिवशी बटन दाबून मारायचे ते तुमच्या हातात हे देवा. आणि तू रात्री 1:30 वाजता उठून पांडवांना वाचिलस. काय गरज होती देवा तुला? त्या विटेवरच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं आणि तुकोबारायच्या हृदयाला मिठी मारली आणि मानावर मान टाकली. तुकोबाराय 7 रात्र जागून माझा विसर पडू दिला नाही. आणि ती पांडवांनी कुंती जगाली असती तर मला करुणेचा सागर नाव हे पुसून टाकलं असतं, पुसून टाकलं असतं. दयेचा सागर, करुणेचा सागर हे नाव डांबरानं पुसून टाकलं असतं. मग ऐका देवा, तुमचा विसर न पडल्यामुळे जळत्या लाक्षागृहातून पांडवांनी कुंती वाचवता, ही तुमचा विसर न पडण्यात ताकद आहे. मग मला तरी दुसरं देताच कशाला, म्हणून पहिलं कडवं. वा देवा, याच्या करता तुमचा विसर पडला नाही पाहिजे एवढं देऊन टाका. देऊन टाकलं. गंधमादन नावाचं एक वानर आहे.
हे गंधमादन नावाचं वानर भगवान प्रभू रामचंद्राच्या पक्षामध्ये झेंडा घ्यायचं काम करत होतं. धर्माची पताका, झेंडा त्याच्या हातात होता. त्याचं नाव होतं गंधमादन नावाचं वानर. 18 पद्म वानर 72 कोटी रिसन 56 कोटी गोलांगोळ. तुकोबाराय का म्हणतात, हे का मागण्या मागतात, याचा पुरावा तुमच्या पुढे मांडतोय. तुम्हाला मान्य असेल घ्या, नसेल मान्य तुम्ही तुमचं ठरवा. कारण पुराणाला संप्रदायानं शिक्कामोर्तब केले. पाहावे पुराणी विचारून. माझे तुकोबाराय म्हणतात पुराणीचा रस गोड आहे. पुराण सांगते ते आपल्या संप्रदायाला मानावं लागतंय. त्या संप्रदायाच्या नावानं 2 टायमानं भाकरी खातोय, त्या संप्रदायाच्या विरोधात मला कसं बोलता येईल. तुम्ही मान्य करा न करा, तुम्ही व्यक्ती स्वतंत्र आहात. तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं. या सर्व वानरांच्या पुढे झेंडा घ्यायचं काम. एके दिवशी प्रभूंनी सांगितलं, 3रा दिवस युद्धाचा सुरू आहे. सकाळी दर्शन घेतलं, ते इतकं तापड होतो, इतकं तापड होतो, इतकं तापड होतो, इतकं तापड की बघताच सोय नाही. महाराज, रावणाच्या पक्षातल्या एकाही माणसाच्या हाताने एकाही वानराचा मृत्यू नाही झाला. आणि मग रावणाला गुप्तचरांनी सांगितलं, मालक आपलं एवढं सैन्य असून रामचंद्राच्या पक्षातला झेंडा धरणार वानर मरत नाही, काय आपल्याला ताकद आहे. रावणानं धारेव धरलं. संध्याकाळी मीटिंग घेतली. रमेशराव बेटा, कोणी नाही गेलं तरी हरकत नाही, पण आज गंधमादन वाजता कामा नाही. इतका बाणाचा वर्षाव झाला, इतकाचा बाण आला की उडी हानीत होत. पण कर्म नो गती. एक बाण लागला, एक बाण लागला आणि त्या बाणानं झेंड्याची काठीच उडून गेली. पण किती उडून गेली सांगू. ही उंच काठी जिथरोक झेंडा होता का तिथून उडून गेली आणि खालच्या हातातच राहिली. पण ती काठी घेऊनच नाचत होतं. माहीतच नाही झेंडा उडून गेलाय. इतकं प्रेम. धर्मावर पकड किती असती काही काही लोकांची बघा. काही धर्मासाठी माईकवर बोंबलत येत. अशी काही पकड नसती त्यांची. असं काय नसतंय. माईकवर मात्र धर्मासाठी इतके बोलणार, इतके बोलणार. वा वा वा. छत्रपती शिवाजीराजेंची जयंती आल्या, बापा बिल्लेन तेन काय वा 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 वा. सारं भगवच वादळ. हो. आणि जयंती झाली की 2-4 दिवसाला पोळी उकरी तू घोरपडी पाहला. बसायची जागा आणायला पाहिजे निबर काठीनं. नालाय का तू, लायकी आहे का रे. नुसता हावभाव करतो नुसता. ही इतकं आपल्याकडे काही गोष्टी आल्या ना, बापरे बापरे असं वाटतंय की पाहाचंच काम नाही. आमची इथे एक महाराज आले आणि त्या महाराजाला आंघोळ घालू लागले. मग त्या महाराजांना आंघोळ घालीत असताना काय झालं, हा बाबा बाबा इतकी गर्दी, इतकी गर्दी, इतकी गर्दी, इतकी गर्दी की बघायचंच काम नाही. कोणाला वाटतं की जाऊन तांबर पाणी महाराजांच्या अंगावर टाकावं. इतकी गर्दी, इतकी गर्दी. एका बाईला जातात नाही आलं, ती मधात नाही गेली, मोरीतून पाणी आल्यावर पेली. ते म्हणले नका का आंघोळ घालणं होईना, पण महाराजाच्या अंगावरचं पाणी मोरीतून आलंय ना, ते तीर्थ म्हणून पेली. तर मेथीची चप्पल चोरली. म्हणजे ह्या महाराजावर इथे श्रद्धा किती आहे. आपण हिच्या चपलाच्या पाया पडू. मी फेटाट व्हाच्या पिशवीत तिची चप्पल ठेवली. जाऊ द्या म्हणलं, एखादीशी भेटले आपल्याला पाया पडण्याचे पैसे द्यायला विला दुप्पट देऊ. पण ही महाराजाच्या अंगाचं मोरीतून आलेलं तीर्थपेती, त्या अर्थी हिचा भाव किती गोडे. आपण हिची चपलाची पूजा करू. आणि त्याच महाराजाच्या कीर्तनात ती पहिल्याच अभंगाला झोपी गेली. मग माझ्या लक्षात आलं, बाळ्या ही चप्पल तिला देऊन टाक आणि ती पिशवी पण जाळून टाक. कारण तू हिची चप्पल ज्या पिशवीला लागली त्या पिशवीला पटका लागल्यावर तू कीर्तनात झोपशील. म्हणजे काही कायचा भाव इतका नदीला उतू जातो आणि त्यांच्या अंतकरणात कवडी इतका नसतो. इतका येडपट भाव असतो काही कायचा. काय वानराचा भाव होता त्या. काठी घेऊन उड्या आणत होतं ढकल्यांना ते काठी घेऊन, पण मागून खडा हाणला. गंधमादन यतो ध्वजापय धर्मदंडे शुभय स्थिता. नसता धर्मदंड आहे, ध्वज कुठे. अरे बापरे, काय करा. महाराज भेद आहे पुराणामध्ये. लक्ष्मणजीला आणि प्रभू रामचंद्राला वल्कल्य होती, त्या अर्थी वस्त्र नव्हते. असा भेद सांगितला वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर यांनी. पण सुग्रीव नावाच्या व्यक्तीच्या कमरेला शेला होता बांधलेला. ताळ दिवशी उडी टाकली आणि पांढरा सुग्रीवाच्या कमरेचा शेला काढून घेतला. ते उपरनं बांधलेलं.
आणि जी काठी होती का हातातली काठी ती एका बाजूला टोचली अंगात, भळा 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 रक्त आलं आणि त्या रक्तात ते उपरनं भिजवलं आणि त्या काठीला बांधलं आणि प्रभूला सांगितलं, प्रभू ध्वज, स्वतःच्या रक्ताची ध्वज केली. हो काय गंधमादन असेल ते. तुकोबा का मागतात पुढचं याच्याकरता सांगतोय. काय सत्कार, काय आदर आतिथ्य. आणि हेच लक्षात आलं, एकदा खाल्ल्यावर 6 महिने उठत नव्हता त्याच्या. काय नाव होतं त्याचं? कुंभकर्ण. कुंभकर्ण. त्यानं पैजेचा विडा उचलला, उद्या गंधमादन ठुणारच नाही. त्यानं काही शस्त्र नेलेत नाही. गंधमादन ज्या कोपऱ्यात उभा होता त्या कोपऱ्यातले वानराशी ओरडे. पाल कशी किडावडी ती पाल पाल कसं जीभ लांबून आजे असं टाकल्याबरोबर ती किडावडी ती का नाही, तसे असे प्रेशरनं सगळीच वानर सगळी ओढली. हजारो वानर मदत केली, हजारो. वानराच्या लक्षात आलं आपण वाचतो, इतका गंधमादन हुशार, इतका गंधमादन त्याच्या पोटात झेंडा घेऊन फिरत होतं. त्याचं पोट किती मोठं असेल कल्पना करा ना. कुंभकर्णाच्या नाकातले केस काढायला पळाट्या उपटायचा चिमटा होता. असं मी सांगत नाही बरं, मी काय त्या काळात सरपंच नव्हतो रावणाच्या गावातला. अतिशोक्ती अलंकाराचं लक्षण आहे रामायणामध्ये, अतिशोक्ती अलंकाराचं लक्षण. मला मी शिकलो कमी, पण मला अलंकार वगैरे सगळे ते गुरु लघु वगैरे सगळे ते सिद्धांत सगळे पाठ आहेत. कारण मेमरी कार्ड गोड आहे माझं मेमरी कार्ड इतकं सुंदर दिलंय मला, म्हणून तर मी तुमचे मोबाईल वापरीत नाही. मला हे मेमरी कार्ड गोड आहे ना, 6दा वाचिलं की 7व्यांदा पाठ चिठ्ठी फाडून टाकायची. काय सांगू लागलो. अतिशोक्ती अलंकार. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामाजीची शेंडी झाली, लांडोरीचा पाय लागला, त्याच्यात हत्ती वाहून गेला. तेल केवढ्याचं आणलंय? दमडीचं. बरं ठीक आहे, त्यावेळेला दमडीमध्ये 20 क्विंटल तेल येत होतं असं समजा. पण 20 क्विंटल तेलाची टाकी मोराच्या बायकोला पालती होती का? मोराची बायको कोण? लांडोरी. लांडोरीचा पाय केवढा का असतोय? एवढूसा. मग लांडोरीच्या पायानं पालतं झालेलं तेल असेल केवढं? एवढी एवढी वाटी. मग मोराच्या पायानं पालतं झालेल्या तेलात हत्ती वाहून जातो, हे अतिशोक्ती अलंकाराचं लक्षण आहे. तसा कुंभकर्ण हा अतिशोक्ती अलंकाराचं लक्षण होतं. त्याची दाढी करायला जे वस्त्रे होते का, त्याला कोळप्याच्या दांड्याच्या पासा होत्या, त्या ह्या होत्या दांड्या मुठी. हो एवढा 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 कुंभकर्ण होता. ओढूनच घेतली वानर सगळे. पण सगळ्या वानरांच्या भोवताल पोटात फिरत होतं. मरू देत नाही रे, काळजी करू नका, त्याचं गुण गात राहा. मरायला लागल्या भजन आठवतोय ते म्हणले, वाचायचं असेल तर गुण गा. राक्षसाच्या पोटात गुण गायलं. राक्षस पुरावे 1-2 देतो तुम्हाला. पोटात गुण गायल्याच्या नंतर एक जण म्हणला, कौरक गुण गाच रे. म्हणला, रस्ता दिसूस तर. इतक्या टोकानं पोटात गुण गायलं आणि प्रकाश पडला तो कानातून. आणि मग गंधमादनानं सांगितलं, हानान उड्या येडपटा होती, होच रस्ता आहे ना. कानाचं भिताड फुटलं कुंभकर्णाच्या आत, त्याला आपण पडदा म्हणतो ना, ते फुटलं त्याचं भिताड यायच्या आवाजानं. आणि प्रकाश बार हाना उड्या, सन 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 उड्या हाणल्या. पण कुंभकर्णाच्या लक्षात आलं, जे झेंडा घेतय का त्यानं शहाणपणा केलाय, याला नाही वाचू देत, याला वाचू देत नाही म्हणले. आणि मग कानाला चाळणी लावली बोटाची. उडी हाणल्याबरोबर फेल दिशी गंधमादन धरला. झेंडा आणि तेन सगळंच असं धरलेलं होतं. कोण? त्याला वाटलं आवाजान भीन. ते बारक्या बुरक्या माणसाचा कार्यकर्ता होतं का ते अशा माणसाचा कार्यकर्ता होत. या विश्वावर ज्याची सत्ता आहे त्या मालकाचा ते कार्यकर्ता होत. कोण? ते म्हणलं, ऐकू येते ना, हळून बोल. तो तरी एककडचा कान फुटलाय आणि मॅच फोडलाय. मला दोन्ही कान आहेत, हळून बोल ना. अरे तुरच रावणाच्या भावाला, ज्याला 7 कोटी घर आहेत, त्याच्या भावाला वानर आरोतुर बोलायले. आपण बऱ्या बुऱ्या माणसाला आरोतुर बोलले आपल्या अंगावर गाड्या घालतील. हो, पुन्हा ताकद नाही कशाने मेला आणि काय मेला सांगायची. आहे का हिम्मत कोणाची? एवढा मोठा श्रीमंत रावण आरोतुरच. कोण? हळून बोल म्हणला. गंधमादन. गंधमादन नाव कशा करता ठेवलंय? तुकोबारा का मागता त्याच्यावर बोलतोय. तुकोबारांच्या कडव्यावर
कशा करता गंधमादन नाव ठेवलंय? ते म्हणला जरासं नाकाच्या जवळ घेऊन पाय ना. लय नको नेऊ म्हणे, मला मळमळ होईल तुझ्या तोंडानं. कुंभकर्णानं हाताचा जवळ घेतल्याच्या नंतर गंधमादन, मलया निळू चंदनाचा सुगंध ज्याच्या अंगातून कोसोपर्यंत जात होता, असं ज्याची तनुगंध आहे त्याला गंधमादन म्हणतात. हो, बरीच पैकी वानर आहेत. पुष्पदंत, भयदंत, यतिदंत, साक्षीदंत, कीर्तिदंत, आश्वदंत, प्रियदंत, साक्षीतनय, नदीतनय, भयतनय, भासतनय, हे वानरांची नाव होती. हो, लेकरांची पण चांगली ठोत जा. आमच्या मित्राला पोरगी झाली, मी बारशाला गेलो, नाव काय ठेवलं म्हणले चुटकी. नालाय कुठला चुटकी नाव ठेवतो. आपला असाच कारभार. हो, घ्या आदर्श, मुस्लिम बांधवांचा आदर्श घ्या. अरे त्यांच्या धर्मामध्ये एक तिळा इतकी चूक करत नाहीत, म्हणून त्यांच्या बाबतीत धर्म खाली येत नाही. आपण नुसत्या धर्माच्या बाबतीत उड्या हाणतो आणि गप्पा हाणतो, पार टाळू फोडून गप्पा हाणतो, वागत नाही. साधी नावट होत नाहीत आपण आपल्या संस्कृतीनुसार. काल परवा 2-4 वर्ग शिकलेली ती पोराची आंटी म्हणली, ही आंटी नाव ठेवीन, तिला आकलीचा कांदा आहे का? हळदीची साडी होती तेव्हा सासू सासऱ्याला वाहिलं काढ आणि तिला नाव ठेवायचा मान द्यायला, तिला अक्कल आहे का? नाव ठेवण्याचा अधिकार अधिकाऱ्यांना सांगा जा, तात्विकांना सांगा जा. नाही म्हणे आमची आंटी लयच हुशार आहे, तिला मोबाईल लय पाहता येतो आणि मोबाईलवरच पाहून आंटीनं नाव ठेवलं. ते पोरग असंच, त्याचं नाव ठेवलं शाहू. हो, दवाखान्यातच ठेवलं. आणि शाहूला भेटायला मी गेलो दवाखान्यात. शाहूला भेटायला दवाखान्यात गेल्याच्या नंतर त्याचा वडील आमचे जरा सोबत शिकलो होतो 4थी पर्यंत, ते 4थीला गळालं, मी 7वीला आपटलो, म्हणजे शिकलोच नाही पुढं, ते नाही पुढं गेलं. तर मी म्हणलं अरे बघू दे मुलगा. हो, आताच नाव ठेवलं म्हणे आमच्या लहान्याची बायको आलती, म्हणजे त्याची भावजई. हो, सगळे म्हणले ती जरा शिकलेली आहे आणि तिनं नाव ठेवलंय शाहू. म्हणलं वा वा वा, पावदी म्हणलं तू हा शाहू. त्याचा शाहू पाहिल्याच्या नंतर बरा दिसला. कसा होईन रे? मी म्हणलं मला काय सांगता येईन कसा होईन, तर मला सांभाळीन का? मी म्हणलं बघू आता, इतक्या लवकर काय सांगता येईल, मी का देव आहे का? बाहेर आल्यावर एक ढवळ्या कपड्यावाली बाई भेटली. कोण आपण? गिरगावकर. इकडे कुठे? म्हणलं ते आमच्या मित्राला मुलगा झाला. तिनं असं कसं तोंड केलं. मी म्हणलं हिला काही संबंध नाही, काय नाही, त्याला पोरग झाल्या हिला. म्हणलं बाई तुम्हाला कसं काय मळमळ झालं? त्याचं बाळांपण केल्यावर तुम्ही अंगठी हरपली, त्याची डिलिव्हरी केल्यावर मग अंगठी हरपली. अर म्हणलं दाश्या पोरग दाखव बरं. त्याचं नाव दाश्या होतं. म्हणलं पोरग दाखव बरं. ते म्हणलं काय झालं? म्हणलं दाखव ना. तर लहान लेकर अशा मुठी वळीत येत. त्याची मी मुठ उकलल्याच्या नंतर सिस्टरनीची अंगठी गवसली. मी म्हणलं दाश्या लहान्याच्या बायकोनं याचं नाव शाहू ठेवलंय आणि झाल्याच यानं सिस्टरनीची अंगठी चोरली. याला जर तालुक्याचा आमदार केलं तर हे काय काय इकीन रे? हा, याचं नाव शाहू ठेवलंय, तिथं नाव ठेवणारी आण बरं. ते तिथंच होती बाजूला. काय झालं? अरे मी म्हणलं काय झालं? नाव तळ्याला आणि काम नदीला, याचं नाव तो शाहू ठेवलंस आणि यानं झाल्या सिस्टरनीची अंगठी चोरली ना द्वारका. तिचं नाव नव्हतं द्वारका, मी आमच्या इथली म्हणायलो विठाला विठाला विठाला. आपण काही जोपाशीत नाही. बघा गंधमादन, याच्याकरता गंधमादन नाव आहे. एक सांगू का? तो येतो का रावणाकडे? म्हणलं रावणाकडे? आणि कशाला? अरे काय या रामाचं नाव घेऊन पाला खातोस तू झाडाचा? माझ्या दादाकडे आल्याच्या नंतर गावरान तुपातलं जेवण. म्हणला नको कडे. ते फार वेगवेगळं बोललं होतं, पण आता सांगत नाही, पुढे सरकतोय, वेळ मोज काय आपल्याकडं. इतकं बोललं घाणेरड्या ते वानर, इतकं बोललं की ते ऐकल्याच्या नंतर त्या कुंभकर्णाला वाटत होतं जीव देवा का काय. इतकं खालच्या पातळीत बोललं. त्यानं सांगितलं 3.5 कोटी घरं देतो एकदा रावण मन. सांगतो जाऊ द्या,
कुंभकर्ण काय म्हणला त्या वानराला, 3.5 कोटी घर सोन्याचे देतो, फक्त एकदाच रावण म्हण. ते म्हणला खरं सांगू का, यायम नैसर्गिक स्थित क्रियानाम शंका भयत लघुस्थिते यत साम्य दृष्टिवादायाम यति परभेदान भय व्याप्ती. सांगू का खाली येऊन, मी जर लघुशंका करीत असताना रावण जर पुढे आलो तर त्याच्याकडे तोंड करून लघवी करणं सुद्धा मला पाप वाटतंय. हे 7 कोटी घराच्या मालकाच्या विरोधात बोलले. काय वानर असेल दारशी कल्पना करा. आणि मी येतो का म्हणला, नाव घेतो का, मारीन, जीव गेला तरी हरकत नाही, पण म्हणला नाही येणार. दाबला असं कर 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 दाबलं. जितक्या रक्ताच्या चिळकंड्या अंगावर तोंडावर आल्या ना, त्या रक्ताच्या थेंबा थेंबातून राम राम येत होता. काय गुण गात असेल, रक्ताच्या थेंबा थेंबातून विटेवरच्या मालकाचं गुण गात होतं. राग आला कुंभकर्णाला, हरामासाचा कातड्याचा असा चुरगाळा केला आणि फेकून दिला. तो मूर्ख म्हणे, कुठं ऐकायला तयार नाही. गंधमादन मृत्यू पावला त्या दिवशी एकाही वानराने पाला खाल्ला नाही. याला म्हणतात आपल्याचं दुःख. आपल्याचं दुःख. जागच्या जाग्यावर वानर पडलेली आहेत. ती रात्र प्रभू रामचंद्राला सुद्धा दुःखाची होती. आपल्या पक्षातला धर्माची ध्वज घेणारा आज मृत्यू पावलाय. लक्ष्मणजीने वारं घातलेलं आहे. प्रभूला झोप लागली. गुणगाई नावडी सांगतोय, झोप लागली. बरोबर झोप लागल्याच्या नंतर 10-5 मिनिटाला प्रभू जागे व्हायचे. काय झालं प्रभू, काय नाही रे, इथं आवाज येतोय, झोपा पुन्हा. 10-5 मिनिटाला झोपले की पुन्हा प्रभू उठायचे. आवाज येतोय. कोण भजन करीत होतं माहितीये, गंधमादन नावाचं वानर. मारुतीरायला बोलून घेतलं लक्ष्मणजीनं. हनुमंता, मालक आज झोपत नाहीत. मारुतीराय जवळ आले. रात्रीचे 2 वाजलेले आहेत. प्रणाम केला. प्रभू, रावणाची भीती वाटायली का? नाही, भीती वाटत नाही रावणाची. मग झोप का येत नाही? दशकी कशाची, चिंता कशाची, कशा करता आरबळायले? एक सांगू का हनुमंता, माझ्या जीवनातला रात्रीच्या वेळेला घडलेला प्रसंग जीवनातला हा पहिला आहे. मी झोपी गेल्याच्या नंतर माझ्या हृदयावर राम नावाचा आवाज आदळतोय आणि तो अंतःकरणापासून निघणारा आवाज माझ्या हृदयावर आदळते. कोण असेल? मारुतीराय बुद्धिमतान वरिष्ठम. मारुतीरायने विचार केला आणि सुग्रीवांना यांना त्यांना विचारलं, का रे गंधमादन मृत्यू पावला हे माहीत झालंय, प्रेत सापडलं का? काय सापडल म्हणे हनुमंता, कुंभकर्णाने चुरा केला रे त्याचा, आणि कोणीकडे फेकलं लक्षात नाही. सागराकडे फेकला असेल तर समुद्रात विलीन झाला असेल. मारुतीरायने सांगितलं, गप्पा हाणू नका, प्रेत सापडलं पाहिजे. हे सगळी 6 माणसं जागेत. एकटे मारुतीराय फिरतात. मारुतीराय दळाच्या बाजूला फिरत असताना थोडे बाजूला गेले. त्याच बाजूला त्याच्या हाडामासाचा त्वचेचा गोळा पडला होता. मारुतीराय चालत असताना साजूक चांदण्याचा प्रकाश होता आणि त्या प्रकाशात मारुतीरायच्या पायावर तो गोळा आदळला. वाकून पाहिलं तर हाडामासाचा गोळा होता. हाडामासाचा एवढा एवढा गोळा होता. वंजळीत घेतला. कोण? मी गंधमादन. हृदयाशी लावला. बाळा, कुंभकर्णाने तुझ्या शरीराचा चुरा केला रे, तरी तुझ्या त्वचेतून, तुझ्या अस्थितून, तुझ्या मांसाच्या तुकड्यातून राम नावाचा ध्वनी तू गुणगातोस. जी पवन सुता, एकदा त्याचे पाय दाखव. हाडा मासाचा गोळा घेऊन शिबिरात आले रावटीत. विटेवरच्या मालकाला दाखिलं, मालक तुमची झोप हे मोडीत होतं, हे मोडीत होतं झोप. लक्ष्मणाने विचार केला, हाडा मासाचा गोळा आहे. ह्या मोठ्या रोडून एखादी मांजर यावा, बारीकस कुत्र यावा, बारीकस डुक्कर यावा, बारीकसा रानटी पशु यावा आणि त्याच्या अंगावून एखादा असं टायर जावा, कसलं दिसतंय ते भाग. तसं गंधमादनाचं असं शरीर, असं एवढा एवढा गोळा होता तो, छिन्न बिछिन्न झालेला गोळा. लक्ष्मणजीला वाटलं हनुमंताला कळत नाही देवाच्या हातात काय द्यावं. प्रभू, मारुतीरायने सांगितलं, लहाने मालक शांत बसा. आणि प्रभू रामचंद्राच्या वंजळीत तो गोळा दिलाय. देवा, हे तुमची झोप मोडते. अरे हाडा मासाचा गोळा आहे रे,
मेलेल्या व्यक्तीचं मांस आहे, मेलेल्या व्यक्तीची हाडे चुरा झालेले, मेलेल्या व्यक्तीची त्वचा आहे कातड, हे काय माझी झोप मोडील? प्रभू थोडासा हात कानाजवळ नेता का? आणि प्रभू रामचंद्राने तो हात कानाजवळ नेल्याच्या नंतर त्या हाडा मासाच्या पुंजातून श्रीराम जय राम जय जय राम हा आवाज येत होता. कोण आहे? हे गंधमादन नावाच्या वानराचं शरीर आहे. हृदयाशी धरलं. ब्राह्मी मुहूर्त सुरू झालं. पहाटेचं 3:43 झाले. ब्राह्मी मुहूर्ताला सुरुवात झाली. जगाच्या मालकानं हृदयाला चिटकलेला पिंड पुढं केला आणि पूर्वेकडे बघून डोळ्यातल्या पाण्यानं तो पिंड धुतला. डोळ्यातल्या पाण्यानं अभिषेक केला. विभीषण बाजूला होता आणि विभीषणाला सांगितलं, विभीषणा, रावण मारल्याच्या नंतर तुला लंकेचा राजा करणारे हे मी तुला देऊन टाकले. मला सुतळीचा तोडा नकोय, पण आज एक भीक मागतोय, माझ्या गंधमादनाची समाधी सोन्याची कर. गंधमादनाची समाधी सोन्याची कर. आणि ब्राह्मी मुहूर्तावर गंधमादनाला अंत्यविधी झाला. ती जागा आरक्षित केली. तिथे दगड रवला. रावण मारल्या गेला. 65 क्विंटल सोन्याची समाधी केली. आणि विभीषणानं नियम केला, मी गंधमादनाचं श्राद्ध करील. सज्जनांनो, पुराण ऐका, रामायणात शोधू नका हा पुरावा. दुसऱ्या पुराणात बघा. तुम्ही रामायण पाहिल्यावर पुन्हा म्हणताल गिरगावचा बाळू काही सांगतो सटाके. त्याच्यामुळे आताच सांगायलो, नंतर काड्या करण्यापेक्षा आताच तुम्हाला पुरावा सांगतो. हा रामायणात सापडायचा नाही. एका पुराणाचा दिलासा आहे. 1 वर्ष गंधमादनाचं श्राद्ध न केल्यामुळं लंकेत आवर्षण पडलं होतं. थेंबभर पाऊस पडला नाही 12 महिन्यात, थेंबभर. आणि मग मालकाला संदेश दिला, पाऊस का पडतोय? तर मग एका धन्वंतरी नावाच्या वैद्यानं सूचित केलं. विश्वकर्मा नावाची व्यक्ती आणि धन्वंतरी एकत्रित आले आणि विभीषण चिरंजीव होते. त्यांना सांगितलं, राजा, गंधमादनाचं श्राद्ध विसरलास. दृष्टांत संपला. राजे हो, पशुच्या योनीतला वानर, 65 क्विंटल सोन्याची समाधी भारतात कोणाचीच नाही. भारत देशामध्ये 65 क्विंटल सोन्याची समाधी कोण्याच श्रीमंताची नाही. कोण्याच श्रीमंताची नाही. अद्याप नाही कोण्या माणसाची नाही. पण त्या काळामध्ये 65 क्विंटल सुवर्णाची समाधी गंधमादन नावाच्या वानराची होती. तुकोबाराय बाहू हलवून विचारतात, देवा, अरे वानर आहे ते, वानर आहे, रानातले पाला खाणार वानर आहे, त्याची सुवर्णाची समाधी. अरे ज्यांनी 500 एकर जमिनी पोरायला कमिल्या त्याचे कट्टे बापाचे श्राद्ध घालत नाही. 7 चिरंजीवापैकी एक चिरंजीव विभीषण, लंकेचा राजा, भजनानंदी, त्याच्या भजनानं त्याचं घर जळत नाही. एवढी मोठी ताकद ज्याच्यात आहे. एक वारकरी एका वानराचं श्राद्ध घालतोय. ताकद कशाची? विटेवरच्या मालकाचे डोळे भरून आले आणि तुकोबारायला सांगितलं, तुकोबाराय, त्या वानरा इतकं गुण माझं कोणीच गायलं नाही. मग जे वानर तुमचं गुण गाते त्याला इतकं उंच टोकाला नेतात. ही गुण गाणाराची ताकद आहे. मला तरी दुसरं देतात कशाला? म्हणून दुसऱ्या कडव्यात गुण गायन आवडी गुण राजीव. गुण गाणाऱ्याची ताकद बघा. गुण गाणाऱ्याचा अधिकार तू किती मोठा आहे कल्पना करा. आय वानराची समाधी एवढी मोठी कुठे? ज्याचं श्राद्ध लंकेचा राजा घालतोय, तर्पण विधी करतोय, विभीषण. ही गुण गाण्याची ताकद आहे. संध्याकाळी खाल नव्हतं एका वारकऱ्याला, संध्याकाळी खाल नाही. गुण गाण्याची ताकद किती मोठी काकडे बुवा, कुशाल बुवा, संतोष बुवा. रात्री जेवायला नाही. एक रात्र इतकी बिकट की त्या रात्रीमुळं त्या वारकऱ्याला 18 विश्व दारिद्र्य, इतकी गरिबी म्हणून सिद्ध झाला. 18 विश्व दारिद्र्य म्हणजे गरिबी म्हणून सिद्ध नाव तिथं पडलं. त्या रात्री पीठ ठेवायचं गाडगं होतं. पीठ ठेवतेत ना, भाकरीचं, गव्हाचं, ज्वारीचं पीठ ठेवतेत ना, हे गाडगं होतं. त्या गाडग्यामध्ये शिभर, एक चमचाभर पीठ नव्हतं. त्या गाडग्यामध्ये मीठ टाकलं एवढं आणि त्याच्यात पाणी टाकलं गुंडीभर आणि ते गाडगं चुलीवर ठेवलं. पाणी खळा 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 उकळलं.
पांढरा रंग सुद्धा नव्हता आला पाण्याला, पांढरा रंग पण ते खारट पाणी लेकरांनी पिलं. परिस्थिती किती नाजूक असेल कल्पना करा, किती नाजूक परिस्थिती असेल. पहिल्या दिवसाची ती परिस्थिती, दुसऱ्या दिवशी काहीच नाही. 18 विश्व दारिद्र्य, गरिबीचा एक प्रकार येतो. 18 विश्व दारिद्र्य. दुसऱ्या दिवशी त्याच्यातले 7-8 सिद्धांत एवढे सांगत नाही, तुम्हालाही ताण होईल डोक्यात ठेवायला. आणि मी बी काही गुत घेतलं नाही. दुसरा मुद्दा सांगतो. दुसऱ्या दिवशी एक मिठाचा खडा घेतला, पाण्यात बुडीला, झोपलेल्या लेकराच्या ओठावून फिरीला. झोपीत ओठावर गेलेलं खारट पाणी जिभेच्या चेंड्यानं चाटत होते. इतकी परिस्थिती. 18 विश्व दारिद्र्यातला तो एक प्रकार. बरेच आहेत असे प्रकार. सांगतो पुढचा. तिसऱ्या दिवशी मिठाचं पाणी किती पोटात सहन होईल. उमाळा येत होता, कोरड्या वांत्या होत होत्या. कराव काय. 18 विश्व दारिद्र्यातला एक तिसरा प्रकार आहे. बापानी धोत्राची चिंदी फाडली. बापानी धोत्राची चिंदी फाडली, तिचे 2 तुकडे केले. त्या चिंदीला पिळा घातला. एक चिंदी बाबा पत्नीकडे दिली आणि एक स्वतःकडे ठेवली. आणि दोघांनी दोन्ही लेकराचे पोट आवळले. म्हणून आपल्याकडे एक मन होती, पोट बांधून कमिलं, पोट आवळून कमिलं. हे जुने सिद्धांत लक्षात घेत जा जिंच्या पॅन्टीवाले होत. मागच्या दुष्काळात आपल्या बाप दाद्यांनी संध्याकाळी जेवण झाल्यावर झोपताना चिमण्याही झिल्या. मी महिना झालो बोंबलतोय रोज कीर्तनात 2 मिनिटं तरी. आपल्या बाप दाद्यानं, या धोत्रावाल्यानं, ह्या पटक्यावाल्यानं संध्याकाळी जेवण झाल्या झोपताना दिवाही झिला रे, दिवाही झिला. दिवा अंधारात रात्र काढली. त्या दिव्याचं राहिलेलं तेल उद्याच्या संध्याकाळी पुरावा आणि आपले संसार सुखाचे व्हावा, याच्याकरता आपले बाप दादे अंधारात झोपले रे, अंधारात झोपले. अंधारात कदर करा त्याची. इथे आलेली मला दम नाही हो कीर्तनाला. रमेशराव दम नाही भागवताला, रामायणाला. गुण काय आला लोकायला. लोकायचा एकच धडाका, कीर्तनकार आणणे, खपक्या पाकिट देणे, त्याला मालदार करणे. हे आशाला असेच सोनाराच्या फुकणीवाणी. नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. काय घेता तुम्ही याच्यातलं. मगाशी म्हणलेलं वाक्य तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणताल रे रगील झाला का. एक जण म्हणला भरली गिरगाव कराची. हो, म्हणून ते लय सरसर बोलायला आहे. मी नाही म्हणत मोठा सप्ताह कोण्या सप्त्याला. का म्हणत नाही. ज्या सप्त्यात 11 पोरायनं जर माळी घातल्या, तर त्या सप्त्यातल्या मंडपातली माती चाटीन गिरगावकर. त्या मंडपातली मातीची भेन चाटीन. त्या सप्त्याला मोठं म्हणेल. ज्या सप्त्यामध्ये 25 बायकांनी तंबाखू सोडावा, काय म्हणून तंबाखू खाता. मला टकटक दिसायला तुम्ही 3 जण उभे राहा. कशाला कीर्तनात बसला. तुमच्या पापानं जळून जाईन गिरगावचा बाळ्या. ए उठ, ए म्हातारे उठ, तू उठ. काय मागं पाहू नको, तूच उठ. मरण काला हो दी. काय अर्थ आहे मला सांगा ना रमेशराव. कशाला सप्ते करायचे. महाराज श्रीमंत करण्यासाठी. आणि तुम्ही असेच कोरडे फट. तिघीला म्हणलं पण मला 90 कळाल्या. त्या एकूण ती दुसरीनं गुच्चा द्याला. तू बी खातीस ना. ती म्हणली तू नाहीच खात का. मला तितक्यात ओळखू आल्या. पटापटा पटापटा पटा लक्षात आल्या. जी म्हातारी तंबाखू खाती का, तिच्या मांडीवर सुनानं पप्या द्यायचा नाही. द्यायचा नाही, द्यायचा नाही. कारण लहानपणामध्ये त्या व्यसनाच्या वासानं याला कालांतराने व्यसन लागल. देऊ नकोस, देऊ नको. लय बेकार तंबाखू. 90,000ला मसड आणली मी. 90,000ला. मी ओरिजिनल शेतकरी माणूस आहे. मला दुधाची मसड, दुधाची गाय, चांगला बैल कळू. तुम्ही चांदणीचा बैल घेत नाही, साळी कुटणारा घेत नाही, फिरून कापसाच्या मुंडक्यावर पावलं टाकू. तुम्ही येडपडे का कसली बी करायला शेती. नंबर 1 जोड घेत असतो पद्धतशीर उगा. मसड घेतली मी 90,000ची. आणि त्या म्हशीचं शेण आणायला आमच्या गावातली म्हातारी गेली. ती रातच्या झोपताना तंबाखू इथं टाकीत होती. आणि ती तसाच तंबाखूचा गोळा घेऊन कोठ्यात गेली. आमच्या म्हशीनं पुन्हा नाही दूध दिलं.
मी 19 डॉक्टर आणले. मी म्हणलं मसड पाना कस काय चोरायली? म्हणले तुमच्या गावात एखादी बाई एका रातच्या तंबाखू खाऊन झोपती. मी म्हणलं शेजारीच राहती. मग तिच्या वासानच म्हशीनं पाना चोरलाय. मग मसड जर रातच्या तंबाखू खाणाऱ्याच्या थोत्राचा वास घेतल्यावर पाना चोरीत असेल तर लहान लेकराला किती त्रास होत असेल. अंतिके मंजुळे जरा वाटू देईन तुला काही करणं तंबाखू बंद. आणि तंबाखून जर तू पोट भरत असेल तर पोतच देतो तुला. चपात्या खाऊच नको, तंबाखूच खाय. काय कशाला करायचे सप्ते मला सांगा तुम्ही? हावभाव आहे. तुम्ही विटेवरच्या मालकाच्या दर्शनाकरता रांगेत जा. नालायक माणसानं ठोकू नये म्हणून कोपऱ्यात पांडुरंगाचं चित्र काढलंय. तुम्ही दर्शन मंडप बघा कधी कधीतरी. कोपऱ्यात पांडुरंगाचं चित्र काढलंय. आपली हलकट दर्शनाला गेल्यावर पण गुटके खाऊन थुकत येत. मधात नेऊनी म्हणून गुटके तंबाखू उपसून घ्यालेत. कुठलं पुण्य आलेत देव जाणे. आम्ही एकदा तिरुपतीला गेलोत. तिरुपतीला जाताना खालीच सगळे ते बिड्या काड्याचं ठिसकून घेतल्या. आमच्या इथल्या पोरानं एअर किन्नर मध्ये तोटा नेला. आम्ही जी गाडी नेलती का त्या एअर किन्नरच्या बॉक्स मध्येच घातला तोटा. ते बॉक्सच घातला. मी म्हणलं आगाऊच काम बाबा. तिरुपतीला पण कळणार नाही गिरगावच्या पोराला इतकं डोकं दिलंच कुठून. एअर किन्नरच्या बॉक्स मध्ये घातला त्यानं ते तोट्याचं. काय माणसं झाली. म्हणून त्या कोपऱ्यात थुकू नये म्हणून जगाच्या मालकाचं चित्र काढो. तिथं पण लाजा नाहीत आपल्या लोकांना. कोणती मस्जिद जाऊन बघा. जर तुम्हाला काड्याच्या पेटीची काडी आणि बिडीचं धुंडूक सापडलं तर जीवनभर मी कीर्तन करणार नाही. हो. आणि तुम्ही त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला नाही का? तुमचे मंदिर असेच नालायकाला पते खेळण्यासाठी. हा सुधरा राजीव, सुधरा सुधरा. लय मागच्या लोकांनी आपला धर्म चांगला सांभाळलाय. नका चुका करायच्या नका. माझ्या माईनो 25 बायकांनी ज्या 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 तंबाखू सोडतील का उद्याच्या काल्यामध्ये सकाळी संकल्प करा मारुतीरायाच्या पुढं. आणि हे तोटा गिटा जे काय असेल ना गाय छाप त्या गाईला काऊन बदनाम केलो? त्या तंबाखूच्या पुडीवर गाय छाप रावण छाप नाव द्यायला पाहिजे होतं त्या पुडीला. कशाला गाईला बदनाम केलं? काय काय लोक कशाला नाव देतील काय मिळत नाही. नका करी जाऊ. 25 बायकाने तंबाखू सोडली तर तुमचा पांढरी पिंपळगावचा सप्ता सफल झाला. 11 पोर आहे ना उद्या काल्याच्या कीर्तनात महाराजांच्या हातानं माळ घाला. 11च पोर आहे ना. 12 नका घालू उग गाव उलथन. हो फक्त 11 पोरांनी घाला. झाला सप्ता सफल झाला. पुन्हा सांगतो जी सून सासू सासऱ्याला नीट भाकरी देत नाही त्या 5च सुनाईनं सासू सासऱ्याला टायमाला जेवायला द्या. सप्ता सफल झाला. जो मुलगा आई वडिलाला नीट बोलत नाही अरे काय भेटणारे राजू तुम्हाला आमच्या पाया पडण्यात. फुलं टाकली तुम्ही माझ्या अंगावर. तुम्ही 200-400 पोरायनं फुलं टाकले माझ्या अंगावर. फुलं टाकले फुलं. जर तुम्ही तुमच्या मायबापाला मानित नसाल तर पंढरपूरचा मालक तुमच्या बोकांनी दगड टाकीन. मला आणा नाही तर नका आणू. तुमच्यावर माझं काय चालणार आहे? माझं मोठं करणारा पंढरपुरातला मालक आहे. आणि तुम्ही काय मला मोठं करणार आहेत? तुमच्या गावातल्या माणसांनी मला 5 कोटी रुपये दिले आणि जाता जाता औरंगाबादला जर अटॅक आला तर काय 5 कोटी अंगावर घेऊन फुकून घ्यायचे का? मला किती दिवस जगायचं आणि किती दिवस मोठं करायचे पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे. तुम्ही चांगलं वागा राजो. जगातला सर्वात मोठा देव आपले आई वडील आहेत. जो आई वडिलाच्या पाया पडतो का जगाचा मालक त्याला मान्य करतोय. जो मायबापाच्या पाया पडत नाही महाराजाच्या पाया पडत असेल तो महाराजच जळून त्याच्या पापानं. हो काय काय अर्थ आहे त्याला? रे जुन्यांची किंमत करा राजू. हो ह्या जुन्या आपल्या बापदाद्यांची किंमत करा. ते आपल्यासाठी तळतळ तुटलेत रे. त्यांना किंमत करा. सासू सासऱ्याला माना माझ्या माईंनो. माहेरातून बाईनं भैमुगाच्या शेंगा दिल्या. मी फराळाला गेलो एका बाईच्या घरी. महाराज या म्हणले फराळाला. भीमराव गेलो. भैमुगाच्या शेंगा होत्या गावरान. काय म्हणते तरी त्या पिस्तोल्या भैमुग अशी पुढे 2 आणि वर 1 सोला असतो असा तिरपट झालेला पिस्तोला आणि गावरान भैमुग. लाल भोय होती आमच्याकडे तिथे पेरायचो होतो आम्ही. मग त्या भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्या आणि गुळ खाल्ला. फुकट खाल्ल्या वर्णन करावंच लागतंय. म्हणलं काय दोरखाबाई शेंगा आहेत माया वाईन दिल्या. अरे बापरे दोरकीला माहीतच नव्हता हे किती दाढ येत. मायामाईनं शेंगा दिल्या. मायामाईनं. म्या म्हणलं द्वारकाबाई तुझ्या माईनं फक्त शेंगात दिल्यात. 9 तासाच्या नंतर ह्या गावाच्या बाहेर जात्यात. काहीचे वायर ढिले उशिरा कळालं. त्या माईनं फक्त भैमुगाच्या शेंगात दिल्यात. 9 तासाच्या नंतर ह्या गावाच्या बाहेर जात.